नमस्कार, मी प्रतिनिधी सुभाष लाडगे. आपलं माझं नाव दीपक श्रीकांत रणवळे. आपण केरॉन टेक्नॉलॉजीचं चिकॉन हे प्रोडक्ट गेल्या लॉटला वापरले आणि आता हे आपण वापरत आहोत. तर गेल्या लॉटला आपला रिझल्ट कसा आला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती. गेल्या लॉटला मी 2 बॉटल वापरले आणि त्याचा असा मला फायदा झाला की FCRमध्ये मला भरपूर प्रमाणात फरक पडला, टनेजमध्ये फरक वाटला. आणि किती आला FCR किती आला? FCR पहिला माझा 1.65 1.70 जायचं आहे, तर ते 1.57 1.50 आलेलं आहे. हां, आपली लहान पिल्लं होती त्यावेळेस मरीचं प्रमाण प्रामुख्याने जास्त असतं. तर आपलं प्रॉडक्ट वापरल्यावर त्यात काय फरक पडला? मरीचं प्रमाण लहानपणी जास्तच असतं, पण 4-5व्या दिवशी पक्षी हा इंजेक्ट करावाच लागतो. आणि पक्षी इंजेक्ट केल्यानंतर मग हे आपल्या केरॉन कंपनीचं मी 3 डोस चालू केलेले. तर ते मरीला म्हणजे मला बऱ्यापैकी चांगला फरक पडलेला. आणि व्हेरिएशनबद्दल? व्हेरिएशनचं तर काय नादच नाही करायचं. व्हेरिएशन चांगलं हे आलेलं, एकसारखा बरं. पूर्वी आता कितीचा लॉट असतो तुमचा? आता पूर्वी तुम्हाला या लॉटमध्ये दरवेळेस सारखेच पक्षी असतात ना तुमचे? बरोबर. उन्हाळ्याच्या लॉटमुळे कमी. पूर्वी तुम्हाला या शेडमधून जो चेक आहे तो कितीचा भेटायचा आणि आता केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर कितीचा भेटतोय? पूर्वी म्हणजे कसं आहे 2200-2300 पक्षी पडतो. म्हणजे कसं उन्हाळ्यामुळे आता पक्षी 1.5 टाकलेला आहे. तर 1900 पक्षी गेल्या वेळेस होता, तरी 4.5 टन माल मी दिलेला. 37व्या दिवशी लिफ्टिंग झालेलं. 2300 साईज दिलेली. सरासरी 2300 साईज लागली. तर 1.57 आणि 1.50 असा FCR बसलेला. बरं, मग त्या पेआउट मध्ये काय फरक पडला आपल्याला? चेकमध्ये 10 ते 12 हजाराचा फरक पडला मला. 10-12 हजार रुपये फक्त एवढीशा एका लॉट मध्ये तुम्हाला वाढून भेटले. 1900 पेक्षा मागे मला 10 ते 12 हजार रुपये फायदा झाला. म्हणजे खर्च कमी केला आणि उत्पादन वाढलं. म्हणजे नक्कीच मित्रांनो, आपण जे पोल्ट्री धारक फार्मर जे आहोत, तर या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजीचं चिकॉन जर वापरलं तर यामध्ये आपल्याला आमूलाग्र असा बदल होईल असं या शेडधारकांकडनं किंवा साहेबांकडनं आपल्याला इथं लक्षात आले. बरोबर ना साहेब? ओके, धन्यवाद सर.